सध्या आरोग्याच्या बाबतीत प्रत्येकच जण अतिशय जागरूक असा झालेला आहे. म्हणजे बघा ना, बाजारातून एखादी वस्तू खरेदी करताना सुद्धा खूप विचारपूर्वक ती खरेदी केली जाते. सोबतच घरात एखादा पदार्थ तयार करत असताना सुद्धा खूप सगळे विचार डोक्यात असतात आणि त्याच पद्धतीने आपण तो पदार्थ तयार करत असतो. हल्ली जिम वगैरे लावणं या गोष्टी कॉमन झालेल्या आहेत. बऱ्याचशा जणींना वेट लॉस करायचं असतं, तर कोणाला वेट गेन करायचं असतं. या सगळ्यांमध्ये आपल्याला एक पदार्थ मदत करतो. तो कोणता? तर प्रोटीन पावडर. पण जर ही प्रोटीन पावडर आपण बाहेरून विकत आणली तर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती अतिशय महाग असते. तुम्हाला सांगू का, प्रोटीन हे आपल्या घरगुती पदार्थांमध्येच असतं आणि त्यातून आपण ते मिळवू शकतो आणि ते पदार्थ वापरून सुद्धा आपण ही प्रोटीन पावडर तयार करू शकतो. ती कशी तयार करायची तेही अगदी कमीत कमी किमतीमध्ये ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिली गोष्ट तर तुम्हाला ही सांगू इच्छिते की प्रोटीन पावडर तयार करायची म्हटल्यानंतर खूप महागडं सामान आपल्याला आणावं लागेल. ही गोष्ट डोक्यातनं काढून टाका. इथं बघा, मी काही साहित्य घेतलेलं आहे. त्याच्यापैकी सगळ्यात अगोदर आपण घेतलेला आहे मखाना. इथं आपण 1 वाटी घेतलेला आहे. सोबतच गोडीसाठी थोडीशी खडीसाखर घेतलेली आहे, थोडीशी म्हणजे साधारण 2 मोठे चमचे. शेंगदाणे कच्चे घेतलेले आहेत. प्रत्येकाच्याच घरामध्ये शेंगदाणा असतोच. त्याच्यानंतर इथं आहे अक्रोड अर्धा वाटी, काजू बदाम हे सुद्धा अर्धा वाटी घेतलेला आहे. सोबतच हे फुटाणे. आता फुटाणे माहिती नाहीये असं तरी आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात कोण नसणार. तुम्ही कोणतेही फुटाणे घेऊ शकता, म्हणजे जे थोडेसे मीठ लावून केलेले असतात ना ते, किंवा मग एकदमच नॉर्मल सप्पक असतात ते सुद्धा घेऊ शकता. फक्त त्याच्यावरचं फोलपाट आपल्याला काढून टाकायचंय. त्याच्यानंतर 1 छोटा चमचा बडीशेप आणि इथे विलायची. आता या पदार्थांमधलं ना काजू बदाम सोडले ना तर बाकीचे सगळे पदार्थ अतिशय रिझनेबल असे आहेत. आता हे आपल्याला भाजून घ्यायचे, खूप जास्त भाजायचे नाहीयेत, फक्त हलके फुलके असे ते गरम करून घ्यायचे. शेंगदाणे, अक्रोड याच्यामध्येच ही मी विलायची आत्ताच टाकून घेणार आहे. जर तुमच्याकडे विलायचीची पूड असेल तर ती तुम्ही वापरू शकता. आणि हे जे फुटाणे आहेत ना, हे फुटाणे पहिलेच भाजलेले असतात, तर त्याच्यामुळे याला आत्ता भाजायची आवश्यकता नाही आहे. मखाना आपल्याला हे सगळे पदार्थ मंद आचेवरती साधारण 5 ते 7 मिनिट भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, ते आतमध्ये पर्यंत छान असे गरम होतात आणि असं वेगळ्या पद्धतीने त्याचा रंग वगैरे बदलत नाही. काय होतं ना, आपण हे असं भाजून घेतल्यामुळे, आता इथं आपण क्वांटिटी कमी घेतली आहे, पण ज्यावेळेस तुम्ही थोड्याशा जास्त क्वांटिटीमध्ये करता त्यावेळेस ते खराब होऊ नये याच्यासाठी आपल्याला हे भाजून घेणं खूप गरजेचं आहे. सोबतच भाजल्यामुळे याचा जो फ्लेवर आहे ना तो आणखीन जास्त चांगला येतो. बडीशेप सुद्धा तुम्ही याच्यामध्येच टाकू शकता, पण ही मी भाजलेली बडीशेप घेतलेली आहे त्यामुळे मी याच्यात टाकलेली नाही आहे. भाजून झालेला आहे. थंड होण्यासाठी या ताटामध्ये काढून घेऊयात. हेल्दी प्रोटीन ड्रिंक करण्यासाठी माझ्याकडे स्ट्रॉंग असा हा 400 वॅटचा, ज्याची मोटर 100% कॉपर पासून तयार केलेली आहे, असा आगारोचा रिगल पर्सनल ब्लेंडर विथ 3 जार. इथं तुम्ही बघू शकता अतिशय प्रीमियम क्वालिटीचे आपल्याला जार देण्यात आलेले आहेत, जे की 700 ml 500 ml आणि 300 ml च्या कॅपॅसिटीमध्ये आपल्याला मिळतात. याच्यासोबत आपल्याला हे 2 ब्लेड मिळतात, एक 4 पात्याचा आणि एक 2 पात्याचा. याचे पाते तुम्ही बघू शकता स्टेनलेस स्टील पासून तयार करण्यात आलेले आहेत. जो 4 पात्याचा आहे तो ब्लेंडिंगसाठी वापरायचा आहे आणि जो 2 पात्याचा आहे तो ग्राइंडिंगसाठी. स्वच्छतेच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला ना तर हे अशा पद्धतीनं रिमूव्ह होतं, ज्यामुळे याच्या कानाकोपऱ्यात किंवा ज्या खाचा असतात त्याच्यामध्ये जे काही खरकट किंवा जे काही गेलेलं असेल ते आपण अगदी इझिली स्वच्छ करू शकतो. आणि वेगळे केलेले हे पार्ट परत एकदा असेंबल करणं सुद्धा तितकंच सोपं आहे. या 3 जारसाठी आपल्याला असे 3 प्रकारचे हे लीड मिळत आहेत. याचा वापर तुम्ही एखादा पदार्थ जर बारीक करून ठेवला असेल तर तो स्टोअर करण्यासाठी करू शकता. सोबतच हे आहे स्ट्रेनर. जर एखादा ज्यूस असेल किंवा आणखीन काही तुम्ही स्मूदी वगैरे तयार केलेली असेल आणि त्याच्यातल्या बिया तुम्हाला सेपरेट करायच्या असतील तर तुम्ही या लीडचा वापर करू शकता. आणि त्याच्यानंतर तयार केलेला ज्यूस किंवा कोणताही जे काही लिक्विड आहे जे पिण्यायोग्य आहे ते तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि जिथे हवं तिथं जाऊन तुम्ही हे पिऊ शकता. आणि सोबतच अशा पद्धतीची आपल्याला ही कॉर्ड देण्यात आलेली आहे. आणि जर आपल्याला काही समजलं नाहीच तर त्याच्या संदर्भासाठी अशा पद्धतीचे हे युजर मॅन्युअल सुद्धा आहे. ड्रायफ्रुट्स पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि आता याच्यामध्ये आपण ही खडीसाखर घेतली होती ना तर ती मी थोडी हलकी अशी फोडून घेतलेली आहे, ती टाकून घेते. खडीसाखर टाकणं हे ऑप्शनल आहे, पण टाकल्यामुळे काय होतं ना, थोडी तरी गोडी असली की नाही तर मग तो पदार्थ पिण्यासाठी आपल्याला छान वाटतो, त्यामुळे मी टाकलेली आहे. आणि सोबतच बडीशेप सुद्धा आताच इथे आपण एकत्रितरित्या टाकून घेऊयात. आता इथे मी हा 500 ml चा जार घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 2 बॅचमध्ये आपण हे बारीक करून घेऊ. हे ग्राइंडिंगचं ब्लेड घेतलेलं आहे,
जेव्हा आपल्याला कोणते ड्राय पदार्थ बारीक करायचे असतात ना, तेव्हा ग्राइंडिंगचं ब्लेड वापरायचं. आणि ओल्या पदार्थांसाठी म्हणजेच एखादा ज्यूस करायचा असेल किंवा एखादी पेस्ट तयार करायची असेल त्यावेळेस ब्लेंडिंगचा. अशा पद्धतीनं ह्या ज्या खाचा आहेत याच्यामध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचं आणि हलकं असं प्रेस करून आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीनं आपली ही पावडर तयार झालेली आहे. काढून घेऊयात. अगदी परफेक्ट आणि घरगुती पद्धतीनं विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्ह अशी आपली ही प्रोटीन पावडर तयार झालेली आहे. आता ही प्रोटीन पावडर वापरून प्रोटीन शेक कसा तयार करायचा ते आपण पाहूयात. 700 ml चा जार घेतलेला आहे. याच्यामध्ये हे मी सफरचंदाचे तुकडे टाकते. याच्याऐवजी तुम्ही केळी वापरू शकता किंवा तुमच्या आवडीचं कोणतंही फळ वापरू शकता किंवा फळ नाही वापरलं तरीही चालेल. याच्यामध्येच भिजत ठेवलेली ही खजूर ज्याची बी काढून घेतलेली आहे, 2 मोठे चमचे आपण तयार केलेली ही पावडर आणि दूध. आता आपण ही फिरवून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता काय भारी आपला हा मिल्कशेक तयार झालेला आहे. चला तर मग मस्त असा आपला हा प्रोटीन मिल्कशेक तयार झालेला आहे. हा तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून थंड झाल्यानंतर सुद्धा पिऊ शकता किंवा असंच सुद्धा पिऊ शकता किंवा जर तुम्ही जिम वगैरे लावली असेल तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही हा ज्यूस किंवा जो प्रोटीन मिल्कशेक आहे तो एन्जॉय करू शकता. आवडला सईला तर हा मिल्कशेक आवडला, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्हाला जर अगारोचा हा रिगल पर्सनल ब्लेंडर हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, चेक करू शकता.